जय श्रीराम मित्रांनो, ओमला फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवा विषय घेऊन आलो. खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आजचा विषय आपला वेट लॉस वर आहे. तर फळ खाल्ले तर वजन कमी होतं का, याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. विषय सुरू करण्यानंतर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, फळ खाल्ले तर वजन वाढतं का, आता का उलट होतं त्याबद्दल. म्हणून आपण भरपूर जण काय करतात, जेव्हा वेट लॉस करतात त्याच्यामध्ये डाएट करत असतात, त्यामध्ये जास्त प्रमाणात फळं खात असतात. तर मित्रांनो, आता आपण या विषयामध्ये हे बघणार आहोत की फळं खाल्ले तर वजन वाढतं का, त्याच्या उलट होते का वजन कमी होतं, याबद्दल आपण आता बघणार आहे. तर आपला आजचा विषय तोच आहे की फळं खाल्लं तर वजन कमी होतं का. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगणे, सर्वात पहिले फळामध्ये काय असतं, फायबर, बरोबर आहे, विटॅमिन्स असतात आणि नॅचरल शुगर असते. ते शरीरासाठी खूप चांगलं असतं, म्हणून फळ हे जास्त प्रमाणात खायला पाहिजे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वेट लॉस करता ना, वेट लॉस मध्ये भरपूर जण काय चुका करता माहिती का, फळं खायला लावले ना, समजा 2 सफरचंद खायला लावले तर अक्षरशः 3-3, 4-4 सफरचंद खात असतात, कारण की त्यांना डाएट मध्ये भरपूर अशी भूक लागत असते. तर फळ काय काम करतं मित्रांनो, फळ फळामध्ये फायबर आहे, विटॅमिन्स आहे आणि नॅचरल शुगर असल्यामुळे, म्हणजे नैसर्गिक साखर असल्यामुळे आपण जे खाल्ले तर आपलं ते पोट लवकर भरून देत असतं आणि जास्त प्रमाणात आपल्याला इतर वस्तू खाव्या लागत नसतात. म्हणजे पोट जास्त प्रमाणात भरलेलं असतं, त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही आणि आपण कुठल्याही गोष्टी क्रेविंग्स वगैरे आपल्याला लागत नाही आणि कुठल्याही गोष्टी आपण खात नाही. तर त्यासाठी डाएट मध्ये फळ हे ऍड केलेले असतात. पण मित्रांनो, एक सांगणं, आपला विषय तो आजचा की फळ खाल्ल्याने वजन वाढते का वजन कमी होते का. तर याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो की फळं खाल्ल्याने वजन हे वाढत नसतं. वजनला तुम्हाला वेट लॉसला चांगला रिझल्ट येत असतो, पण त्याच्यात सुद्धा प्रमाण असतं, कारण की त्याच्यामध्ये नैसर्गिक साखर असते किंवा तुम्ही त्याच्यात ज्यूस करून पित असतात. तर याच्याने काय होतं, तुम्ही जास्त प्रमाणात घेत गेले, समजा तुम्हाला 2 सफरचंद सांगितलं, तुम्ही 4-4, 5-5 सफरचंद खाताय किंवा त्याच्यात ज्यूस करून खाताय, वरतून तुम्ही त्याच्यात साखर टाकताय, तर याच्याने काय होऊन जाणार आहे, ऑलरेडी त्याच्यामध्ये नैसर्गिक शुगर आहे, म्हणजे नॅचरल साखर आहे, नॅचरल शुगर असल्यामुळे, आणि त्याच्यात तुम्ही अजून वरती साखर टाकताय किंवा नाही टाकत आहे, तर ते जास्त प्रमाणात असल्याने तुमचं वजन वाढू शकतं. पण तुम्ही त्याचं एक योग्य प्रमाण ठेवलं, 2 सांगितलं, 2च खाल्ले, तर तुमचं कुठल्याही प्रकारचं वजन वाढणार नाही, उलट वजन कमी होईल. तर तुम्हाला याच्यामध्ये आता कुठले फळं खायला पाहिजे, प्रमाण योग्य ठेवा, म्हणजे वजन वाढणार नाही, वजन कमी होणार आहे. आता कुठले फळं खायला पाहिजे, तर त्यामध्ये तुम्ही पपई खा, पेरू खा, संत्री खा, सफरचंद खा. या गोष्टी तुम्ही वेट लॉसच्या डाएट मध्ये तुम्ही ऍड करा, तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. आणि आजचा विषय तोच आहे की फळं खाल्ले की वजन वाढतं का कमी होतं. तर मित्रांनो, तुम्ही योग्य प्रमाण ठेवलं तर वजन तुमचं कमी होणार आहे आणि जास्त प्रमाण ठेवलं तर वजन वाढणार आहे. म्हणून योग्य प्रमाण ठेवा आणि योग्य वस्तू त्यामध्ये ऍड करा, योग्य फळं ऍड करा, म्हणजे तुम्हाला फळं सांगितले ते ऍड करा, ज्याने तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. तर असा आजचा आपला विषय होता की फळ खाल्लं का वजन वाढतं की कमी होतं. तर मी तुम्हाला आता क्लिअर सांगून दिलेलं आहे. तर फक्त प्रमाण योग्य ठेवा, तुम्हाला खूप सगळ्या प्रकारचा रिझल्ट भेटणार आहे. तर आजचा आपला असा विषय होता. विषयाला आपल्या फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका, विषयाला जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम.